ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दरोषणे। ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दरोषणे। काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता। काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता। देवतया जवळी असे पापनाशे दरुषणे। तुका म्हणे भेदाभेद तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोणी। तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोणी। देवतया जवळी असे पापनाशे दरुषणे। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम। तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। अलंकापुरी रम्यसी हासमस्तं पदाम्भोज तेजस्फुरदिप्रदेशं। विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। आत्मरूप गणेशु केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी। आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। मदरधई सद्गुरु जे नेतारिलो हा संसार पुरू मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी। शरण शरण जी हनुमंता तुझा आलो रामदूता। काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वाव्या सुगटा। योंत प्रविश्य ममवाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। योंत प्रविश्य ममवाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दरुषणे। कामक्रोधा नाही चाली भूती झाली समता। तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोणी। देवतया जवळी असे पापनाशे दरुषणे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनासाठी निवडलेला अभंग विश्वसंत महाराष्ट्रभूषण वैराग्य महामेरू पंढरी पथसाधक भगवान श्री पांडुरंगरायाचे लाडके भक्त तसंच सर्व संत हृदय सम्राट श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग संतपर प्रकरणातील असून या अभंगाद्वारा जो परमात्मा विश्वात व्याप्त आहे या व्याप्त परमात्म्याचा अनुभव ज्या महात्म्यांना आहे अशा महात्म्यांच्या दर्शनाने सर्वसामान्य संसारिक जनांची अज्ञानी पामरांची पाप नष्ट होतात। कारण त्यांच्या अंतःकरणात किंवा त्यांच्या ठिकाणी या महात्म्यांच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची विषमता नाही। उलट सर्व भूतमात्रांविषयी ज्यांच्या अंतःकरणात समता हा गुण नांदतो आणि ज्यांनी
भगवान परमात्म्याला हृदयात साठवण्यासाठी काम क्रोधाधिकांवर मार केलेला आहे, काम क्रोधाधिकांना बाहेर घालवलेलं आहे। असे परमतत्वात आणि जगतात केवळ परमात्माच भरून उरलेला आहे अशी अभेद वृत्ती ज्यांची झालेली आहे किंवा जे अभेद वृत्तीला स्थिरावलेले आहेत अशा महात्म्यांच्या जवळ परमात्म्याचं अखंड वास्तव्य आहे आणि त्याच महात्म्यांच्यामुळं सर्वसामान्य जनांची पापं नष्ट होत आहेत। असं या अभंगाचं साधं आणि सोपं विवेचन मी आपल्या पुढं मांडलं। आता जय विठ्ठल करायला काय हरकत नाही। त्यावेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल, त्या वेळेला आपल्या मुखाने दुसऱ्याच्या हाताने टाळी वाजून भजन करा। काय चुकलं काय? आपल्याच हाताने टाळी वाजून भजन करा। मनुष्य लोकात आपण विचार करू गेलो तो अनुभव नाही असा एकही मनुष्य सापडणार नाही, अनुभव नाही अशी एकही व्यक्ती सापडणार नाही। सगळ्या वस्तू, सगळ्या गोष्टीचा, सगळ्या पदार्थांचा अनुभव सगळ्यांनाच असतो असं नाही। एका वस्तूचा अनुभव असला तर दुसऱ्या गोष्टीच्या वस्तूच्या अनुभवाबद्दलचा आणि अभाव कोणाच्या तरी ठिकाणी असतो। सगळ्यांचाच अनुभव एक वाक्यतेचा नाही, पण भक्ती रसाने ओतंबून ज्यांचं जीवन गेलेलं आहे, नवे भक्ती तत्वासाठीच, भक्ती रसामृतासाठीच ज्यांचं जीवन आहे, भक्ती रस घेऊनच जे जन्माला येतात अशा संत महात्म्यांचा, अशा महात्म्य मुनींचा अनुभव मात्र एक वाक्यतेचा आहे। तुमच्या आमच्या अनुभवात एक वाक्यता नाही। आपला अनुभव भारी तर कुठपर्यंत चालतो? आपल्या अनुभवाची परिसीमा विशिष्ट काळापर्यंत, विशिष्ट मर्यादेपर्यंत चालते, विशिष्ट त्याला आपली सीमारेषा आहे आपल्या अनुभवाला। मग सांगा, मनुष्य मात्राधिकाचा अनुभव काय? तुमच्यासह मी सुद्धा आणि माझ्यासह तुम्ही सुद्धा। सांगा बरं, माणसाचा अनुभव काय? जाऊ द्या, आपल्याला कोणकोणत्या वस्तूचा, गोष्टीचा अनुभव येतो? नाही? अहो, मनुष्य मात्र शरीर अनुभव घेण्याचंच आहे, पण आपला अनुभवाची रेषा, आपल्या अनुभवाची धाव कुठंपर्यंत आहे हो? आपल्या अनुभवाची धाव फक्त संसारापुरतीच आहे। वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ल्यावे खावे बरे, असावे सदैव, हेच आपल्यासाठी आहे। हो, आपल्याला हेच नित्य उठून या खावयाची चिंता, याच अनुभवापर्यंत, आपल्याला संसारातल्या अनुभवापर्यंत विचार करू गेलं तर आपला संसारही पूर्णत्वाला जात नाही। हा आपला अनुभवातला कटू अनुभव आहे। आपला संसार पूर्णत्वाला जातच नाही। मलाही एकेकाळी अशी इच्छा होती, मलाही असं वाटत होतं, मला आमदार झाल्यासारखं वाटतं, पण बघितलं तर मी कीर्तनकारच होऊन बसलो आहे का नाही। मला वाटत होतं कुठली तरी योजना माझ्याही हातात येईल, पण तसा अनुभव मला प्राप्त झाला नाही। मी माझ्या प्राक्तनानुसार या दशेला येऊन पडलो। कदाचित हे माझं भाग्य श्रेष्ठच आहे। मला मुद्दा सांगायचा असा, तुमचा माझा अनुभव, आपण संसारात किडे मुकडे म्हणून जन्माला आलो। काय पुय पंखीचे किडे चिळशी घेती, ज्ञानोबाराय वर्णन करतायत। आपण संसारातले किडे म्हटलो तरी चालेल। मग हा जो संसार आहे, या संसारातला तुम्हा मला अनुभव काय? नित्य उठून या खावयाची चिंता, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ल्यावे खावे बरे, असावे सदैव, हाच अनुभव आपल्या सर्वांचा एक वाक्यतेचा आहे। पण सांगा बरं, या संसारातही तुमच्या आमच्या अनुभवाची एक वाक्यता आहे का? नाही। मला जो अनुभव आहे तो माझ्या मुलाला नाही, माझ्या मुलाला जो अनुभव आहे तो त्याच्यापेक्षा लहान असलेल्या भावाला त्याच्या अनुभव तो नाही, किंवा त्याचा जो कोणी चुलता आहे, वडील आहेत, त्यांना जो अनुभव आहे तो त्यांना आहे का? नाही। घरात 10 माणसं असली तरी 10 माणसाचे अनुभव आणि 10 माणसाच्या अनुभवाकार झालेली वृत्ती भिन्न प्रकारची आहे। त्यामुळं आपल्या अनुभवात एक वाक्यता नाही आणि आपल्या अनुभवाला पूर्णविराम नाही। तसं संत महात्म्यांच्या अनुभवाला
परामतत्वाचा परमात्मबोधाचा पूर्ण विराम आहे. म्हणून संत महात्म्यांचा मुनी महात्म्यांचा अनुभव आपल्याही पेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. आमच्या अनुभवात जर विचार केला एखाद्या ज्याला अनुभव आहे त्या समवयस्क असलेल्या माणसाने एकमेकाला अनुभव सांगितला तर त्याचं आणि योग्य देवाणघेवाण योग्य विचाराची देवाणघेवाण झाली म्हणा. पण त्याच्यापेक्षा कमी वयाचा जर कोणी असेल आणि त्या क्षेत्रातला नसेल मग अनुभव सांगण्यात काय व्यर्थ आहे? काय गम्य आहे का? नाही, ते जसं व्यर्थ आहे. उदाहरण अतिशय सोपं. गाणाराचा अनुभव वाजवणाराला आहे का? वाजवणाराचा अनुभव गाणाराला आहे का? कीर्तनाचा अनुभव सगळ्यांना आहे का? आणि सगळ्यांचा अनुभव कीर्तनकाराला आहे का? तुमच्या ही गोष्ट लक्षात येतच नाही का? अरे कोणाचाच अनुभव कोणाच्याही मताशी कुठलाच अनुभव कोणाचा मताशी मिळून येत नाही. सोपं उदाहरण सांगतो. 80 वर्षाचे म्हातार बाबा, 80 वर्षाचे, ज्यांचा संसार करून संपलेला आहे, ज्यांनी कष्टाची कमाई केली, भावाची जमीन आपल्या नावावर करून आपलं म्हणजे कष्टाने मिळवली आणि भावालाही कष्टाने जमीन घेऊन दिली असं म्हणायचं होतं, आहे का नाही? भाऊ बंधू जणू म्हणजे दोघेही भाऊ राम लक्ष्मणासारखे वागताय. आणि जो थोरला भाऊ रामाचं आचरण करून आणि आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करतो आहे आणि त्याने उत्तम प्रकारे संसारात प्रगती मिळवली. उत्तम प्रकारची जमीन खरेदी करणं म्हणा, घर चांगलं बांधणं म्हणा, मुलांना चांगल्या पदवीवर नोकरी ठेवलं म्हणा, मुलींना पळून जायला मुलींना चांगल्या पदवीवर शिक्षण देणं म्हणा. एवढं सगळं काय चुकतंय का काय माझं? हां, चुकतंय. मी अगोदर क्षमा मागितली. एवढं सगळं करून ज्याचं भागलेलं आहे आणि आता आयुष्याचं उतार म्हणजे आयुष्य समाप्तीच्या आणि परिसमाप्तीच्या मार्गावर असलेलं ज्या मनुष्याचं आयुष्य जो 80-85 वर्षाचा आहे, त्या म्हाताऱ्या माणसाला, वयोवृद्ध जाणकार माणसाला एक 10-12 वर्षाचा पोऱ्या, 10-12 वर्षाचा मुलगा सहज बोलता म्हणतो, बाबा संसार करणं फार अवघड गोष्ट आहे आणि संसारासाठी लागणारं जे द्रव्य आहे ते तर कमवणं अतिशय दुरापास्त गोष्ट आहे. त्यापेक्षा संसार सांभाळणं सुद्धा अवघड गोष्ट आहे. हे चांगल्यांना आणि संसार करता आला नाही तिथं तुमच्यासारख्याची काय बात? कोण सांगतोय? या अनुभवाला काही गम्यता आहे का? नाही, या अनुभवाला गम्यता नाही. 12 वर्षाच्या मुलाने जसं म्हाताऱ्या माणसाला अनुभव सांगणं हे वृथाच आहे ना, हे वृथाच आहे. मग योग्य कोणतं आहे? 80-85 वर्षाच्या माणसाने लहानग्या मुलाला 12 वर्षाच्या किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाच्या आपल्या मुलासमान असलेल्या, नातवासमान असलेल्या मुलाला संसाराच्या संबंधाने मार्गदर्शन करणं, व्यवहाराच्या संबंधाने मार्गदर्शन करणं हे योग्य आहे. मग आपल्या व्यावहारिक जगतामध्ये जर अनुभवाची सिद्धता हवी आहे तर मी तुम्हाला विचारतोय की भगवान परमात्म्याची भक्ती वा यथोचित परमार्थ साधण्यासाठी अनुभवाचं परिशीलन नको आहे की पाहिजे आहे? हो, अर्थातच अनुभवाचं परिशीलन हवं आहे. अनुभव आपल्याला असला पाहिजे. मग का हो, आम्हाला अनुभव काय येत नाही? आम्हाला परमतत्वाचा, आम्हाला परमार्थाचा, भक्तिरसाचा अनुभव काय येत नाही? तर याचं कारण असं आहे, आपण या व्यावहारिक जगतात वावरतो आणि ज्याला आपण श्रेष्ठ संसार म्हणतो तो जन्ममरणात्मक संसार मिथ्या आहे. आणि मिथ्या असलेल्या संसाराबद्दल मनुष्य मात्राचं असलेलं प्रेम, म्हणूनच आपल्याला संसाराचं उल्लंघन होत नाही. संसारातून आपण परिवर्तनशील होत नाही. उलट किती वेळा जन्मा यावे,
नित्य व्हावे भजित आगा उपदने आणि निमणे हे साच्याची मानने ते जीवलोक मी म्हणे संसारोहना येते ना मला चुकलं तर सांगित जाऊ असा जेत जीव लोक मी म्हणे संसारवन कोणता जन्म मरणात्मक संसार जो तुमच्या आमच्या पाठीमागे अनादी कालापासून असणारा संसार याही संसाराचा अनुभव आपल्याला पूर्णता नाही म्हणूनच आपण संसारात अनेक जन्मांचं दुःख अनेक मृत्यूचं दुःख अनेक योनींमध्ये जन्म मरण हे आपण नित्य भोगत आल्यामुळे आणि संसारातील असलेल्या दृश्यमान वस्तूशी आपण आपली अंतःकरण वृत्ती तदाकार केल्यामुळे आपली अहंता आपली ममता आणि देहाभिमान धारण करून आपण जो संसार करतो त्या संसाराचं उल्लंघन आपल्याच्याने होत नाही। वाह तुमच्याकडे हातपाय आहेत ना जरा यांच्यासाठी टाळ्या वाजवा। नाही यांच्यासाठी मी कशाचा आलाय डोंबलाच्या चाली आमच्या वारकऱ्यांच्या चाली आपलं काही नाही त्याच्या तर मनात आलं एक बटन दाबलं 72,000 नाड्यातलं एक बटन दाबलं वायर कट मग पाकिटं द्या नारळ द्या उपारणं द्या शाल द्या सगळ्या व्यर्थ। मुद्दा सांगायचा आपल्याला संसारातून उल्लंघन होत नाही कारण नसता भिन्न दुसरे नसता भिन्न म्हणजे द्वैतात द्वैत असल्यामुळं मग कोणत्या प्रकारचं द्वैत आहे एक जन्म मरणाबद्दलची असणारी खंत आणि जन्मात येणारे भोगादी क्षीण आहे याच्यामुळे आपलं संसारातून उल्लंघन होत नाही। मग या संसारातून ज्यांनी उल्लंघन केलं वा संसार जिंकला अशा महात्म्यांचा विशेष अनुभव आहे। मग सांगा बरं काय अनुभव आहे त्यांचा या विश्वात परमात्मा सगळीकडे आहे असा त्यांचा अनुभव आहे। महाराज आम्हाला तो अनुभव नाही का आपण आपल्यातलाच परमात्मा पाहत नाही मग विश्वातला परमात्मा कधी पाहू शकू माणसातलाच देव आपल्याला दिसत नाही म्हणून तर माणसाला आपण दुसऱ्या माणसाला बोलताना माणूस दुसऱ्या माणसाशी बोलताना सगळ्या प्राण्यांची यादी त्याच्या नावासमोर जोडतो। तुमच्या लक्षात नाही आलं आपण माणूसच आहोत पण माणसाला या सगळ्या प्राण्यांच्या उपमा दिल्या जातात। काय माकडासारखा आहे काय गाढवासारखा राबतोय अरे कधी कधी पोराची आईच पोराच्या बापाला म्हणते आमचा नवरा की नाही अगदी बैल आहे बैल। अरे कधी नाही माझ्यापेक्षा तुमचा अनुभव याच्यातला जास्त असेल कदाचित। बैल म्हटलं जातं घोडा म्हटलं जातं कुत्रा म्हटलं जातं येते ना पहा लक्षात गाढव म्हटलं जातं या सगळ्या उपमा माणसाशी जोडल्या जातात का याचं कारण आपल्यातलंच आपलं परमतत्व आपल्यातलंच आपलं आत्मचैतन्य माणसाला माणसाचं ओळखता येत नाही। का ओळखता येत नाही एक अहंता म्हणजे देहाभिमान दोन ममत्व देह संबंधित असणाऱ्या अनात्म वस्तूचा केलेला संग यामुळे आणि तिसरी गोष्ट आपण प्रत्येक मनुष्य मात्र जीव कर्माने प्रकृती दोषाने बद्ध असल्यामुळे आपल्यातलं आत्मचैतन्य आपल्याला प्रसन्न करून घेता येत नाही। एक आपल्या ठिकाणी देहात्मवाद राहिला आपल्या ठिकाणी देहाबद्दल आदर राहिला म्हणून आत्मचैतन्याचा विसर आत्मबोधाचा विसर पडला। दुसरी गोष्ट देहतादात्म्याने असणारे सर्व अहंकार आपल्या अंतःकरणात धारण केले म्हणून अहंकाराच्या भूताने प्रत्येक मनुष्याला झपाटलं म्हणून आपल्याला आत्मतत्व आपला आत्मबोध होत नाही।
आणि दुसरी गोष्ट, सद्गुरुनाथांचे पाय धरावे एवढी सबळता आपल्या ठिकाणी नाही. म्हणजे सद्गुरुनाथांच्याकडून जो परमार्थाचा अस्खलित अनुभव आहे, भक्ती तत्वाचा अनुभव आहे, तो मुनी महात्म्यांच्याकडून घ्यावा, अशी आपली मुनी महात्म्यांच्या पर्यंत सेवा घडलेली नाही. म्हणजे आपल्या ठिकाणी असणारी बोधाची दुर्बलता या गोष्टीमुळे आपल्यातलं आत्मचैतन्य दर्शनाभूत होत नाही. एक आपल्याला प्रत्येकाला देहाहंकार आहे, ज्ञानोबाराय वर्णन करतात. म्हणून प्राणिया कामी भरो देहाची बने आदरू, म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा, स्वात्मसुखाचा अनुभव आपल्याला नाही का? देहावर आदर आहे. तुमच्यासह मी सुद्धा. आपलं देवावर प्रेम आहे की देहावर प्रेम आहे सांगा? मी पण तुमच्यातलाच आहे. तुमच्यासह मी पण म्हणालो आपल्या सर्वांचं प्रेम देहावर. बर, नुसत्या देहावर आहे का? देह संबंधाने असणाऱ्या सर्व अनात्म गोष्टी पहा. अनात्म गोष्टी आहेत. वस्त्र, पोटासाठी लागणारं अन्न, अजून हे शरीर चांगलं राहावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे साबण, लक्स, हमाम, रिरील. तो काचेसारखा असतो, तो काय नाव? काचेसारखा नाही नाही नाही, तो आरपार दिसतो. पियर्स आपलं, हा ते काय तो असं आहे ना. या साबण जे आहे का नाही, लक्स, हमाम, दव, जॉन्सन बेबी, नाही तो लहान मुलांचा साठी. मोठ्या घोड्यांना कुठं आपण खाऊ, हो, जॉन्सन बेबी, रेक्सोना, विंबार, नाही तो भांडी घासायला नाही का. एवढे सगळी साबणं कशासाठी आहेत सांगा? आणि एवढंही होऊन सुद्धा देहावर इतकं प्रेम. जरी आंघोळ घासून घुसून केली, पोराच्या आईने मोरीत बसून आपल्या पाटणाची साल ना साल, त्या काय त्याला म्हणतात ते असं, तो कात्या म्हणा, म्हणजे भांडी घासायचा नव्हे, अंग घासायचं. त्यानं जरी घासून घासून काढलं तरी आंघोळ येतो. म्हणजे ते काय त्या टबमधून, टबच म्हणायचं ना, टबमधून बाहेर आल्यावर त्या कपाटाच्या समोर उभं राहून पुन्हा आणि वरून कीटकनाशक फवारणी. म्हणजे सांगा, आपला देवावर आदर आहे की देहावर? आपल्याला देहाबद्दल आदर असला पाहिजे, नाही असं नाही. हे त्यागावे ना भोगावे, एकनाथ महाराज सांगतायत. देहाबद्दलचा आदर असला पाहिजे, देहाला लागणाऱ्या वस्तू दिल्या पाहिजेत, पण गरजेपेक्षा जास्त दिल्या तर ते व्यर्थ ठरेल, हाव ठरेल. पण देहाला लागणाऱ्या वस्तू द्याव्यात. क्षुधा तृषा हरण करण्यासाठी अन्न पाण्याची गरज आहे. भूक लागल्यानंतर अन्नाची गरज आहे. भूक लागल्यानंतर पाणी, आपलं तहान लागल्यानंतर आपलं पाण्याची गरज आहे. पण त्याच्यानंतर तंबाखू चोळण्याची काय गरज आहे सांगा? काही माणसं इतकी विचित्र, तिकडं जरी बसले तरी सिगरेट ओढतात. म्हणते त्याच्याशिवाय फोर्सच येत. अरे काय त्याचा फोर्स, अरे काय, किती अवघड आहे. मला मुद्दा सांगायचा आहे, आपण प्रत्येकजण, आपण, तुम्ही, मीही, आपण देह अहंकाराने भुललो. याच्यामुळे आपल्याला आत्मबोधाचा विसर आहे. 2, देह संबंधाने असणारे सगळे अहंकार आपण आपल्याशी जोडले. देह संबंधाचे सगळे अहंकार, अनात्म वस्तू सगळ्या पहा. येरती माईके दुःखाची जनती, या सगळ्या आपण आपल्याशी जोडल्या आणि त्याच्यामुळं आपल्या ठिकाणी असणारा अहंकाराचं भूत सतत नाचवतच आहे. ज्ञानोबाराय म्हणताय, जे बहुता एका आव्हांतरू अहंकाराचा भूत संचारू
झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. अहंकाराचा भूतसंचार प्रत्येक मनुष्य मात्राच्या अंतःकरणात राहिल्यामुळे आपल्याला आत्मबोध नाही. आणि तिसरी गोष्ट आहे बोधाची दुर्बलता. आपल्या जीवनात परमार्थ दशेची वाटचाल करूनही आपल्याला सद्गुरुनाथ भेटत नाहीत. कर्मसाम्य दशा संपत नाही. प्रारब्ध क्रियमान संचित यामध्ये भक्ती करूनही जर बदल घडत नसेल तर कुठंतरी भक्ती करत असताना, नामचिंतन करत असताना आपल्यामध्ये काहीतरी आडी आहे. आता काय आडी आहे तेवढं सांगा. अहो दुसरी काही नाही. आपली आत्मवस्तू, आपली आत्मप्रभा प्रगट होत नाही. याचं कारण आहे अविद्या आणि अज्ञान. हे अज्ञान दृढमूलक आहे आणि अविद्येला घेऊन आपल्या अंतःकरणात प्रविष्ट होतं. म्हणून अज्ञानमूलक असलेलं आपलं हे अविद्येसह असलेलं आपलेलं हे अज्ञानच आपल्याला बोधापर्यंत येऊ देत नाही. मग अविद्या ही जावी आणि अज्ञानही जावं, म्हणजे मायासुद्धा निरसन व्हावी आणि प्रकृतीच्या असणारे दोष कार्यसुद्धा नष्ट व्हावेत. म्हणजे विषयासक्ती जावी, अंतःकरणात सत्वापत्ती निर्माण व्हावी, संसक्ती निर्माण व्हावी, पदार्थ भाविनी अंतःकरणात ज्ञानाबद्दल निर्माण व्हावी. पुन्हा जे जे काही मुनी महात्मे आहेत, जे काही साधू महात्मे आहेत, जे काही भक्तीच्या पंथावर चालणारे आहेत, त्यांना आपलं आत्महित विचारण्याची आपल्या ठिकाणी शुभेच्छा अशा आणि व्हावी. या सगळ्या गोष्टी होण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? दुसरं काही नाही. थोडस तरी गा ऐशे करी या आता पहारा माझारी. काय करायचे? मोटके निमिष भरी देतू जा. ज्ञानोबा हरिपाठातच म्हणतायत का नाही, क्षणभरी. पण हे क्षणभरी कुठपर्यंत ज्ञानोबारांच्या हरिपाठाचा शेवटचा अभंग पहा. शेवटचा अभंग पहा. सर्व सुख गोडी शाही शास्त्रे निवडी. त्यातलं पुढचं पद महत्वाचं आहे. रिकामा अर्धगडी राहू नको. आयुष्यभर परमात्म्याचा आठव कर. कधीतरी कोणत्या तरी जन्मात का होईना पण परमात्म्याला दया येईल आणि ते तुमच्या ठिकाणची असणारी माया निवृत्त करेल. आपल्या अंतःकरणात जे विषयाधिकांचं घर आहे, हे विषयाधिकांचं घर मोकळं होईल आणि अंतःकरण भगवत भक्तीच्या रस्त्याला लागेल. मग काय करावं लागेल? एक, परमात्म्याचा बोध होण्यासाठी अगोदर वेद, शास्त्र, पुराण, भगवान परमात्म्याच्या कथा, संत महात्म्यांच्या लीला, त्यांची चरित्र, त्यांचा महिमा, या गोष्टींची आपण मिळवल्या पाहिजेत. म्हणजे भक्तीच्या मार्गाला येण्यासाठी नामचिंतन अखंड, परमात्म्याच्या नामस्मरणाचा आणि जयघोष आपल्या मुखातून झाला पाहिजे. अजून काय केलं पाहिजे? स्वाध्याय देवतार्चनम शंकराचार्य सांगतात. स्वाध्याय घडला पाहिजे. म्हणजे आपल्या धर्मग्रंथाचं पठण मनन झालं पाहिजे. वेदशास्त्र पुराणावर आपला विश्वास पाहिजे. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना भगवंताचं नामचिंतनही तितकंच आपल्या मुखातून घडलंही पाहिजे. मग कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध हे आपल्याकडून घडलं पाहिजे. वाचा गीत गायजे गाता वाता श्रवणी ऐकिजे राया. दुसऱ्यानं चिंतन तेही ऐकावं. साठी काय करावं लागेल? दुसरं काही नाही. मनुष्य मात्राने भक्तीच्याच रस्त्याला लागावं लागेल. ज्ञानोबारांची ओवी आहे, तरी झडझडोनी वहिलानी या भक्तीची या वाटेला जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. भगवान परमात्मा सांगतायत या मनुष्याने अविद्या अज्ञान आदी भाग निरसन होण्यासाठी भक्तीच्या रस्त्याला लागावं लागेल. मग शंकराचार्य सांगतायत या भक्तीर ममोजिता. हा भक्तीच्या पंथाने अनेक मुनी महात्मे गेलेले आहेत. त्यांनी वेदशास्त्रांचा अभ्यास करून परमतत्वाची जाण करून घेतलेली आहे. का हो महाराज, आम्ही तुम्हाला विचारतो, तुम्ही परमतत्वाचा अनुभव घेत असताना कुठं कुठं परमात्म्याचा अनुभव पाहिला? तुकोबाराय सांगतायत, अहो मी परमतत्वाचा अनुभव घेण्यासाठी अनेक जन्मांचे सायास केले.
याची लागी केले नाना सायास, याची लागी व्रते उपवास, याची लागी आहे ना, याच्यासाठी अनेक प्रकारचे सयास व्रत वैकल्य केले. आणखीन याची लागी विषयाचा त्याग, विषयाधिकांचाही त्याग केला. निळोबरांची गवळण आहे. संत महात्म्यांनी एवढ्या सगळ्या वस्तूवर तिळांजली दिली. दिले संसारतेही केला पाठीमोरा, किंवा संसारावर पूज्य घातलं आहे की नाही प्रमाण. हा, संसारावर घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य. काय केलं? केवळ भक्तीच केली. का हो, तुम्ही भक्ती करीत राहिला. आम्ही संसार प्रारब्ध वशात सोडला आणि परमात्म्याचं चिंतन केलं. आम्ही त्याच्यासाठी कष्ट केले. देवासाठी घेऊन जो अवघा सगळ्या भोगाधिकांचा त्याग केला आणि परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी आम्ही एकांत गाठला. एकांतात परमात्म्याचं चिंतन आणि करीत असता आमची कर्मसाम्य दशा उजळली. आमच्या ठिकाणी विवेक वैराग्याची पहाट उमलली आणि त्या पहाटेच्या किरणांमध्ये ज्ञानाचं अमृत, ज्ञानाचा कलश घेऊन माझे श्री गुरु सद्गुरुनाथ मला भेटले. तै कर्मसाम्य दशा पुढं ऐशी कर्म ऐशी कर्मसाम्य दशा होयते तविरेशा. पुढं मग श्री गुरु पैसा भेट देती. श्री गुरु सद्गुरुनाथ भेटले आणि त्याने माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि प्रसाद देऊन केले सुखी. मग तुम्हाला सद्गुरुनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला. तुम्ही काय केलं? तुकोबाराय सांगतायत, आम्ही संसारातली सगळी व्यसनं म्हणजे व्यसन रूपाने असणारा संसार त्याज्य मानला, विटाळ मानला आणि काय केलं? परमात्म्याच्या चिंतनात राहून हे जगच भक्तिमय करण्याचा आम्ही अट्टहास केला. हरी भजनी हे धवळीने जग, हरिभक्ती केली आणि जगताला सुद्धा भक्तीच्या रंगात, भक्तीच्या रसात न्हावून नेण्यासाठी आम्ही प्रयास केले. आणि काय केलं हो? आम्ही त्या आनंदाचे लाडू खाल्ले. तुका म्हणे खातो, ब्रह्मरसाचं पारण आम्हाला प्राप्त झालं, त्याचे लाडू आम्ही सेवन केले. आनंद काय ते तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. नका चर पडू घ्या रे तुम्ही, आपलं नका चर पडू घ्या रे तुम्ही. तुम्ही का हसला? आता माझ्या ध्यानात आलं. इतकं आम्ही सेवन केलं. हो, सेवितो हा रस, आम्ही त्या रसाचं पारण केलेलं आहे. आम्ही तो रस भरू शेवलाय. हो, हा भक्तीचा रस आम्ही तुम्हाला देण्यासाठी आलो, तो तुम्ही घ्या. महाराज, तो तुमचा भक्तीचा रस इतका गोड आहे. अरे बाबा, गोड तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. जर तुम्ही याच्यात मन वाचा सहित बुडी दिली तर तुम्हालाही या रसाचं पारण मिळेल. हा माझा अनुभव आहे. हा घ्या माझा अनुभव. भक्तिभाव भाग्याचा अनुभवे आले अंगा ते हो, कळालं महाराज? अनुभव आहे तुम्हाला, मान्य आहे. मग काय अनुभव आहे तुमच्या वाक्याची? संत महात्मे सांगतायत, तुकोबाराय म्हणतायत, आमच्या अनुभवाची वाक्यता एकच आहे. काय? अनादी कालापासून असणारं हे जगत आणि या विश्वात, या ब्रह्मांडात परमात्माच एक सत्य आहे असा आमचा अनुभव. अभंगाच्या 1 नंबर अशा जोडचाली अजून बसवा. आणि हे कधी येईल माहितीये का? ज्या वेळेला खरोखर मनापासून आपण भजन करू त्यावेळेलाच हे जमतं. अंतःकरणात आडीबाजी ठेवून एकमेकाची जिरवायची म्हणून जर म्हणत राहिला शेण्या, लय अवघड आहे हो. जाऊ द्या. ठला विठ्ठला
यांचा अनुभव, विश्वदेव विश्वात परमात्मा सर्वत्र आहे हा त्यांचा अनुभव आहे. मग का हो, परमात्मा सर्वत्र विश्वात आहे हा त्यांचा अनुभव आहे, मग आम्हाला तो दर्शनाभूत का होत नाही? याचं कारण आपण अज्ञानी पामर जीव आहोत म्हणून आपल्याला दर्शनाभूत होत नाही. मग सांगा बरं, जर परमात्मा आहे तो दिसत तर नाही असं तुमचं म्हणणं आहे हा? आणि संत महात्म्यांच्या वचनानुसार जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप असं जर संत महात्म्यांचं म्हणणं असेल, आपल्या एकनाथ महाराजांच्या हरिपाठात जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, बरोबर ना? असं जर संत महात्म्यांचं म्हणणं असेल किंवा नाथ महाराजांचं म्हणणं असेल, मग हरिरूप आम्हाला जगत का दिसत नाही? मगाशी सांगितलेली ती सगळी कारणं आपल्याशी जोडा म्हणून आपल्याला दिसत नाही. बर, मग ज्यांना दिसतंय त्यांना अनुभव आहेच. माझा पहा अनुभव, केला देव आपुला, मी देव आपलासा केला आणि या विश्वात सगळीकडे परमतत्व पाहिलं तर हे जगत नसून परमात्माच आहे अशी अभेद वृत्ती आमच्या ठिकाणी झाली. या जगताकडे पाहिलं, जगत हे मायावश आहे आणि पण या जगताचा करता मायेच्या अनुषंगाने जरी जगत ब्रह्मांड तयार झालं असलं तरी या जगताचा अभिमानी, या जगताचा निमित्त उपादान कारण केवळ परमात्माच आहे, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते तरी येले, सत्ता मात्रे आपल्या परमात्म्याच्या मुळे हे जगत आहे. जर आहे तर तो परमात्मा कुठं आहे? परमात्मा कुठं आहे? संत महात्मे सांगतात तो परमात्मा कुठं नाही. देव खोटा नागवी संदेह निघालं का नाही पाहतो? अरे परमात्मा सगळ्या जगतातच व्याप्त आहे ना. सर्वा घटी राम एक हरी आत्मा समोहम सर्व भूतेषु कहा पगडारू देखे अनेरा. सगळीकडे परमात्मा आहे. आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. जर परमात्मा सगळीकडे आहे, विश्वात सगळीकडे आहे, सगळीकडे परमात्मा आहे, विश्वाकार होऊन झालेला परमात्मा आहे, याचं फक्त दर्शन संत महात्म्यांना, मुनी महात्म्यांनाच आहे. हो, मुनी महात्म्यांनाच आहे. का हो, त्यांना या परमात्मा पाहण्यासाठी कुठं कुठं बघावं लागेल? अहो, जिथं पाहतील तिथं, जिथं पाय ठेवेल तिथं परमात्म्याचं दर्शन त्यांना आहे. आत सुद्धा आहे आणि बाहेर सुद्धा आहे. आत हरी बाहेर हरी, कसा बी बांधकाम झालं, काय बोलायचं का म्हणत नाही. आत हरी बाहेर हरी, सर्वा घटी राम देहादेही एक हरी आत्मा जीव शिव सम, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. परमतत्वाचा अनुभव संत महात्म्यांना सर्व विश्वात आहे. या सर्व प्रमाणावरून सिद्ध होतं. एको देवो सर्व भूतेषु गूढः, सर्व साक्षी सर्व भूतांतरात्मा. सर्व भूत मात्रांमध्ये परमात्म्याचे अनुभव आहे, तो विभागलेला आहे. बर बर बर, मग दाखवा बरं. अरे तो दिसत नाही, मग काय करावं लागेल त्याच्यासाठी? तरी परमात्मा ऐशे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानाची स्तव. आपल्या ठिकाणी ज्ञान अवलोकन केलं पाहिजे आणि ते ज्ञान अस्ति ब्रह्मेती चेद्वेत. ज्यांना या त्रिभुवनात, या जगतात ब्रह्मतत्वाचा अनुभव आहे, अस्ति ब्रह्मेती चेद्वेत, पतंजली मुनी सांगतात. ब्रह्मतत्वाचा अनुभव दोन्ही बाजूने, एक निर्गुणत्वाने सुद्धा आणि सगुणाच्या साक्षात्काराने सुद्धा, दोन्ही स्वरूपाने जर अनुभव असेल तर त्यांनाच शरण जा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस् तत्वदर्शिनः. तत्वदर्शी पुरुषांना तुम्ही शरण जा ज्यांना ब्रह्मतत्वाचा अनुभव आहे. कुठं कुठं? सगळीकडे. बर, कळालं. मग सांगा बरं, तो दिसत नाही का? आम्ही दिसणाऱ्या गोष्टीला सत्य मानतो. मग दृष्टीला जर परमात्मा दिसत नाही तर तुमचा परमात्मा नाही असं आम्ही म्हणतो. नास्तिक दर्शनकार म्हणतायत आम्ही परमात्मा बघितला तर आम्ही सत्य मानू. जर तो दिसतच नाही मग सत्य मानायची काय गरज आहे? तुम्ही आहे म्हणतात ना, आहे. अहो, त्याच्यापासून काहीच हालत नाही. वृक्षाची ही पान हाले ज्याची सत्ता, ज्ञानोबारायांनी त्याची सत्ता वर्णन केलेली आहे. गतीर भरता प्रभु साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजम
म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सुरू चाले, म्या हलविल्या प्राण वाहले, जो जगाती चालता पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलांडावे, पृथ्वीया भूते वावी, हे आज्ञा माझी, हे आज्ञा माझी, हे आज्ञा माझी. काय थोडं थोडस का होईना पण हे ज्ञान आहे. तसं आम्ही पहिलं पकवाजीच आहे ब्रह्मांडाचा धनी. असं तुमचं नशीब आहे, तुम्हाला दोन्ही बाजूनं माईक आहेत. आम्ही मेलू नुसतं मोकळं हातानं हाणून. खरंच की तुम्हाला दोन्ही बाजूनं माईक आहेत. पुढं काय आणखी कुठनं मुका निघतील माईक काय सांगता येत. तुमचं भाग्य आहे, तुम्हाला लय वाजवायची गरज नाही. माईक द्वारा काही होते. आम्ही मेलो बोट फुटच वर चुपत राहील. परमात्म्याची म्या बोलविल्या वेदू बोले, पर्वती बैसका न संडावी, किंवा म्याची नेमेला साता आणि काळू ग्राशी तसे भूता, ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू म्हणजे मी जगताचा स्वामी आहे. तुझी या सत्तेने वेदाशी बोल. सगळी प्रमाण लावून घ्या. परमात्मा जगताचा करता आहे. परमात्म्यामुळेच जगत आहे. नास्तिकवादकार म्हणतायत की जर तुमचा परमात्मा आहे, सत्य मानतो आम्ही, तर तो तुमचा परमात्मा दिसत का नाही? अरे बाबा, परमात्मा दिसण्याची वस्तू नाही, तो ज्ञानाने निरपेक्ष ज्ञानाने अवलोकन करण्याची वस्तू आहे. ज्ञान पाहिजे, ज्ञान गिळून गावा, म्हणजे ज्ञानाने अनुभवण्याची वस्तू परमात्मा आहे. मग आम्ही तुमचा देव मानितच नाही. मानित नाही. हे जगत मानताना तुम्ही एवढं मोठं जगदंबर ज्यानं उभं केलं, हे जगत विश्व मानताय ना, हे दृष्टीला दिसणारे हे जे सगळं जगत आहे, ही माया नगरी आहे, ही तर मानतायच ना तुम्ही. मानतो. मग या माया नगरीचा करता कुणीतरी असलाच पाहिजे ना. अजून काही गोष्टी दिसत नाहीत, पण त्या नाहीत असं म्हणण्याचं एकातही धाडस नाही. असं म्हणण्याचं एकाचंही धाडस नाही. सांगा, वारा दिसतो का? नाही का? आहे. फुलातला सुगंध दिसतो का? नाही का? तिळातलं तेल दिसतं का? नाही का? लाकडातला अग्नी दिसतो का? नाही का? दुधातलं तूप दिसतं का? नाही का? ऊसातली साखर दिसते का? मग नाही का? तसा माणसातला देव दिसतो का? मग नाही का? मग दाखवा बरं, दाखवा. आता त्याच्या प्रक्रिया सांगतो. शंकराचार्य सांगतात, पुष्पे गंधम तिले तैलम काष्टे वन्ही पयघृतम इक्षुगुडम ततादी पश्चात मानव विवेकतः. विचार करून पाहिलं तर या जगतात या वस्तू नाहीत, या पदार्थात या वस्तू नाहीत असं नाही. वारा आहे, कधी अनुभवायला मिळेल? आपल्या या पताका हलतायत त्या अर्थी वारा आहे. अजून ज्ञानोबाला म्हणतात, वायूने उगे नाव भरी नसावे असं म्हटलंय की नाही? ज्ञानोबाला सांगतायत वायू एका जाग्यावर स्थिर राहत नाही. अरे वायू, एखाद्या माणसाला अर्धांग वायू झाला, तो वायूच आहे ना. पंचमहाभूतानं बनलेलं हे शरीर आहे. यातला जर वायू निघून गेला तर व्हॉट इज दिस? तिल्ला तिसून राहा. अरे वायू आपल्या ठिकाणी पंचप्राण, पंच उपप्राण, पंचमहाभूत या शरीरात आहेत, तशी बाहेर सुद्धा पंचप्राण, आपलं बाहेर सुद्धा पंचमहाभूत आहेत. मग सांगा, वारं नाही का? आहे. ज्या अर्थी वस्त्र हलतंय त्या अर्थी वारा आहे. वारा त्रिभुवनात कुठं कुठं नाही सांगा? जिथं जिथं पोकळी आहे तिथं वायू आहे. पुष्पे गंधम, फुलात सुगंध आहे की नाही? मग कसा घ्यावा लागेल? फुलातला सुगंध अनुभवण्यासाठी काय करावं लागेल? नाकाला लावून पहा, फुलातला सुगंध मिळेल. दुसरी गोष्ट, तिळात तेल आहे,
पाट्या वरवंट्यावर वाटण घाटण करून पहा, तिळातलं तेल मिळेल. तिसरी गोष्ट आहे, लाकडात अग्नी आहे, लाकूडाने लाकडावर घर्षण करून पहा, नाहीतर पाणी टाकून आपलं काय ते रॉकेल टाकून काडी लावून पहा, लाकडातला अग्नी प्रगट होईल. तिसरी गोष्ट चौथी गोष्ट आहे, ऊसात साखर आहे, खाऊन पहा, ऊसातली साखर मिळेल. आणि पाचवी गोष्ट आहे, दुधात तूप आहे, मंथन करून पहा, दुधातलं तूप मिळेल. तसं परमात्मा या विश्वात, या प्रत्येक जीव मात्रात आहे. संत महात्म्यांची संगती करून पहा, जगतातला देव कळेल. विठोबा परमात्मा सगळीकडे व्याप्त आहे. ऐसा ज्यांचा हा ज्यांना अनुभव आहे, विश्वात परमात्मा सत्यत्वाने आहे. सत्यतू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. परमात्मा सत्य आहे. परमात्म्याची प्राप्ती सुद्धा सत्य ज्ञानानेच होते. सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेते. असा गुणनाम रहित असणारा कबीरदासची वर्णन करतायत की नाही, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. असा परमात्मा रंग रूप नाम नाही ज्या रेखा, तुकोबाराय सांगतात. असा रंगरूप नामहीन असणारा परमात्मा या विश्वात व्याप्त आहे. हा अनुभव संत महात्म्यांना आहे. त्यांच्याजवळ देव आहे. हो, त्यांच्याजवळ देवच आहे नव्हे, त्यांनी देवस्थिती प्राप्त करून घेतली. मी वासुदेव तत्वता किंवा जया प्रतीतीची वाकारा पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू अति. असा जो महात्मा आहे, सगळीकडे परमतत्व पाहतो, हा भक्तीच्या आणि मार्गातला, भक्तीच्या रसातला श्रेष्ठ अनुभवी साधक. याने देव सगळीकडे पाहिला, कुठं कुठं पाहिला, याच्यासाठी अनुभव सिद्धता म्हणून संत महात्मे, दोघजण संत महात्म्यांच्या आणि चरित्र कथा पाहू आणि सर्वसाधारणपणे आपली सेवा 2 तासानं संपवू. काही वेळातच थांबतो. जनार्दन स्वामी महाराजांच्याकडे आणि सर्वात्मकपणाचं ज्ञान घेण्यासाठी एकनाथ महाराज आणि दौलताबाद म्हणजे देवगिरीला गेले. आणि अनेक प्रयासाने एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामी महाराजांनी ज्ञान निर्धूत करण्यासाठी म्हणून दीक्षा दिली. आणि एकनाथ महाराजांनीही त्याचा अनुभव घेत असताना साधनाही तितकीच घोर केली. आणि या साधनेचा परिपाक माझ्या शिष्याच्या ठिकाणी झालेला आहे की नाही, अशी अनुभूती मिळावी किंवा यांना सगुणत्वाने साक्षात्कार घडवून द्यावा, अशी जनार्दन स्वामी महाराजांच्या अंतःकरणात आणि कामना निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली. आणि शूलभंजन पर्वतावर निमित्त केलं आणि जनार्दन स्वामी महाराजांनी एकनाथ महाराजांना सोबत त्या पर्वतावर गेले. देवगिरीजवळ असणारा शूलभंजन पर्वत, त्या पर्वतावर आणि कुणातरी एका आणि श्रेष्ठ साधूची वाट पाहत असणारे आपले गुरुजी यांच्याकडे कुतूहलाने नाथ महाराज बघू लागले. आणि तेवढ्यात समोरच्या बाजूने एक मलंग सोबत कुत्री
यांच्या हातात कटोरा, मलिन झालेली कपडे, काही ठिकाणी फाटलेली वस्त्र आहेत ती, दाढी जटा वाढलेल्या, काही काळी पांढरी अशा स्वरूपाची अर्ध्या वयाचं असणारं ते व्यक्तिमत्व, धिप्पाड शरीराने असणारं ते व्यक्तिमत्व समोर यायला लागलं. घामाची दुर्गंधी त्यांच्यापासून येते. पण त्या फकीराकडे, त्या मलंगाकडे पाहिल्यानंतर विशेष तेजाची अनुभूती येऊ लागली. आणि एकनाथ महाराज पाहत राहिले. आणि जनार्दन स्वामी महाराजांनी ते मलंग, ते फकीर समोर येताच साष्टांग दंडवत घातला. एकनाथ महाराज विचार करतायत, आमच्या गुरुजींनी कोणाला नमस्कार घातला? किमान तो कीर्तनकार तरी त्या योग्यतेचा, त्या लायकीचा असावा, मग नमस्कार घालावा. किमान त्याला 10-5 चाली तरी नीट म्हणता याव्यात. किमान त्यानं युक्तिप्रयुक्तीनं ज्ञान तरी सांगावं. थोरा मोठ्यांच्या मुखातून ऐकलेलं तरी असावं. खरंच अवघड झाले. आणि आमच्यासारख्यानं असं सांगितलं ना, सांगितलं कुणी त्याला, कोण लागून गेला तो मोठा? महाराज गेल्या वर्षी कटू अनुभव या बाबतीचा घेतला म्हणून सांगू, बिगर माळकरी संप्रदायाला आड पडत नाही, गंधावालेच आड पडतात. खरे काय लय सांगायला गेलं, फक्त तापले आता घनच हाणायचे अवकाश. एकनाथ महाराजांनी थोडीशी मनात शंका वाटली आणि गुरुजींना विचारलं, गुरुजी यांना तुम्ही, हे फार मोठे वैरागी आहेत, मलंग आहेत, फकीर आहेत. आणि मग यांनी म्हणले बसा. एकनाथ महाराज बाजूला उभे राहिले. एका झाडाच्या सावलीत हे दोघजण बसले आणि त्यांच्या आत्मचर्चा विशद उदंड गाती, म्हणजे आत्मचर्चा सुरू झाल्या. बोधाच्या गोष्टी सुरू झाल्या. महावाक्य प्रबोध एकमेकाला होऊ लागले. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम, असा बोध परस्परांच्या ठिकाणी दृढ झाल्यामुळं त्या बोधाच्या गप्पा आणि सोहम भावावर आरूढ झालेले हे दोन्हीही महात्मे एकतर निर्गुणत्वाने सगुणाचा अंगीकार केल्यामुळं निर्गुण स्वरूप ते सगुणात आकारलेलं, आणि जनार्दन स्वामी महाराज तर पूर्ण बोधत्व ज्यांच्या ठिकाणी आहे, ब्रह्माचा साक्षात्कार ज्यांना निर्गुणत्वानेही झाला, सगुणात्वानेही झाला, असे जनार्दन स्वामी महाराज सोहम तत्वाच्या बोधाने परिपुष्ट झालेले चर्चा करतात. आणि चर्चा करीत असताना एकनाथ महाराज बाजूला उभे, मलंगाने त्या फकीराने सांगितलं बस बस, म्हणले जरा भूक लागली. मग या फकीराने सांगितलं, हा कटोरा घ्या, त्याच्यात काही शिळ्या भाकरीचे तुकडे केलेली ते कटोरा, आणि हा कटोरा त्यांच्या हातात दिला. जा, ती पलीकडे कुत्री आहे ना, त्या कुत्रीचं दूध काढा. तुम्ही ऐकताय ना, कुत्रीचं दूध काढा. असं कुत्रीचं दूध काढा म्हटल्याबरोबर एकनाथ महाराजांनी थोडंसं विषण्णता, हा 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 काय कुत्रीचं दूध, आणि तेही आमच्या गुरुजींनी, ते देवगिरीचे सेनापती, दत्त भगवान त्यांच्या समोर असतात सारीपाठ खेळण्यासाठी. दत्तप्रभू येतात आणि मग फकीरासाठी कुत्रीचं दूध, आहा, काय आमच्या गुरुजींना वेळ लागला असेल. असं म्हणून थोडंसं आणि मनात शंकेची पाल कुचुचली म्हणून पाहू लागले. जनार्दन स्वामी महाराजांनी त्या कुत्रीच्या अंगावरून हात फिरवला. कुत्री उठून उभी राहिली आणि तिची धार काढली. ते धार काढलेलं ते कटोरा त्याच्यात ते कालवले, म्हणजे तुकडे मलंगाच्या त्या फकीराच्या हातात आणून दिलं. फकीरांनी आपल्या त्या मळकट हाताने, काय असेल त्या हाताने ते दुधात ते कुस्करले आणि त्यातला एक घास उचलून जनार्दन स्वामींना खाऊ घातला. मन उन्मन झालं. बोधाची परिसीमा उल्लंघन झाली आणि तुर्यगा अवस्थेत अनेक प्रकारचे नाद, अनाहत ध्वनी त्यांना ऐकता ऐकता निर्विकल्प समाधी प्राप्त झाली. आणि तो घातलेला घास
चगळतच राहिले. एकनाथ महाराजांनी पाहिलं, कुत्रीचं दूध, या मलंगाचे हात, त्यात शिळ्या भाकरीचे तुकडे. आहा हा, काय असेल. पण जनार्दन स्वामी महाराजांना परम आनंद आहे. महासुखाच्या राशीवर बसलेले जनार्दन स्वामी महाराज म्हणतायत, नाथा ये, तू सुद्धा याच्यातला प्रसाद खा. अहो, आपण आपल्या पोराच्या ताटातला उष्टा वरण भात खायला, आपल्या पोटच्या पोराचा, मालकाचं तर राहू द्या, मालकाचं उष्ट खायला पुढं नाही. थोडासा माझा स्वभाव वैचित्र्य आहे महाराजा, मला क्षमा करा, मी अगोदर म्हटलोय. एकनाथ महाराजांनी विचार केला, कसं नाथा ये. एक दोन वेळा पुकारल्यानंतर एकनाथ महाराज गेले आणि तो कुत्रीच्या दुधात कालवलेला शिळ्या भाकरीचा रांधा, त्यातला अर्धाच घास जनार्दन स्वामी महाराजांनी एकनाथ महाराजांच्या मुखात घातला आणि त्याचा रस सर्वांगामध्ये भिनल्यानंतर सर्वत्र ब्रह्मैक्य दृष्टी झाली. आणि पुढं जो फकीर होता तो पुढं फकीर नव्हता, भगवान श्री अवधूत दत्तात्रय होते. ती कुत्री नव्हती, त्या ठिकाणी कामधेनू होती. आणि मग मात्र त्या स्वानंद सुखाचं अमृत रसपान एकनाथ महाराजांनी केलं. वृत्ती ब्रह्माकार झाली, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे